34 आणि 35. 35 केस खूप झाले आहे ना. 34वी आणि 35 2च घेऊ आणि मग मिळतील त्यावेळी मग त्या कलेक्ट करून मी, कारण ट्रिकी पाहिजेत ना केसेस. सिंपल केसेस काय त्यात मजा नाही आहे की. तिखट आंबट खारट खातोय आणि नाकातून रक्त येतंय, सांगत येते काय तुम्हाला येणार काय की नाही. म्हणजे तशा काय उपयोग नाही रे, ट्रिकी पाहिजेत काहीतरी त्या केसमध्ये सिद्धांत आला पाहिजे ऐकतच. आपण जे आता ग्रंथकार पण व्याधी सगळे हे एक्सप्लेन केलेत ना, ते कसं व्याधी म्हणजे काय, त्या पॉसिबल संप्राप्तीच आहेत रे, हे की नाही. एवढेच आहे तसं नाही ना, पॉसिबल वेगवेगळ्या प्रकारे पॉसिबल संप्राप्ती काय काय म्हणता येते, त्या संप्राप्तीचं ते ती गोष्ट आहे ती ऍक्च्युली, नाही काय. असंच त्या त्या निदान त्या ती हे सांगताना आम्हाला सिद्धांत सांगता येतील. असे कसे सिद्धांत सांगताना आहे की नाही, जसं तुमचं साने गुरुजींचं हे असेल तर असं सिद्धांत सांगितलं की मनाला घाण लागली नाही पाहिजे, शरीराला लागली तरी चालेल, हा सिद्धांत आहे. तो सांगण्याची गोष्ट तयार करायला लागली ना. साने गुरुजी आंघोळ करून बाहेर पडले, मग ते म्हटले की बाबा मी पायाला हे करतो, आहे की नाही. मग ती म्हटलं साडीचं पदर असं हे कर, मला पायाला घाण लागली. मग आईने सांगितलं की बाबा हे की की शरीराला लागली तरी चालेल पण मनाला लावून देऊ, एवढं जर शरीराला तू जपतोय की. हा सिद्धांत मी नाही, त्याला ते बोलायचं. तसे हे सिद्धांत रूप सांगण्यासाठी तुम्हाला पॉसिबल संप्राप्त्या सांगितलेले आहेत रे. असंच झालं पाहिजे काय असं काही नाही, म्हणजे असंच पिक्चरायझेशन दिसलं पाहिजे असं तसं काय हे नाही. पण दोष समोरच्या अशी की किती वेगळ्या प्रकारे होऊ शकते, तर निदान एवढ्या प्रकारे 15 प्रकारे 20 प्रकारे होऊ शकते. काय काय तसं आपल्या या 35 केस झाल्या, किती वेगवेगळ्या प्रकारे पेशंट येते, एवढ्या प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे या काय बरं. प्रत्येक केसमध्ये एक एक सिद्धांत आलेला आहे, जे बऱ्यापैकी आहे की नाही. 40 वर्षाचा, 40 नको वाटतं का तुला, 41 वर्षाचा मेल पेशंट आहे. 41 वर्षाचा मेल पेशंट. तो काय खातोय, आंबट खारट खाणं आहे, दुपारी झोपणं आहे, हेतू आहे ते. त्याला काही दिवसापासून चेहऱ्यावरच असं तेज कमी झाल्यात वाटतंय, कमी झाले तेज, म्हणजे पांढुरता पडल्यासारखं. अशक्तपणा आहे, कमी बोलावंसं वाटतंय त्याला. झोप सारखी येते, झोपतोय सारखा तो, स्थैमित्य आहे, थंडी वाजते. सर्दीसारखं वाटतंय, घशाला पण त्रास वाटतोय, असं ते त्याला काही दिवसापासून. ते सर्दी बिर्दीच्या गोळ्या बिळ्या घेतोय पण ते काय तेवढ्यापुरतं जाते, पण त्याला हे अशक्तपणा आणि हे सगळं प्रकरण आहे ते काय आहे काही दिवसापासून आहे. आलं की लक्षात. मग आता काय झाली, एवढीच आहे केस. सर डोळ्याच्या ठिकाणी सूज वगैरे नाही. बाकी सर पोटगीड साफ होता का पेशंटचं, भूक जीवा पोट साफ होते, पोट साफ भूक सर, भूक पण लागते, नॉर्मल भूक असं काय खूप लागते खूप नाही पण गेली असं काय शब्द वगैरे ऐकू वाटत नाही. मी एवढे सांगितलं तेवढीच लक्ष.
कमी बोलावंसं वाटतंय. झोपतोय, सारखी झोप आहे, स्थैमित्य आहे. असं काय काय आहे, काय करायचं आपण? आवाज आला ना? केस कळाली ना सगळ्यांना? सर प्लीज जरा एकदा रिपीट कर. परत एकदा केस सांगतो. नवीन 41 वर्षाचा मेल आहे. खारट आंबट तिखट असं खारट आंबट खातोय जास्त. दिवा स्वाप आहे आणि हेतू आहे ते आणि काही महिन्यापासून काही दिवसापासून त्याला अशक्तपणा वाटतोय. चेहऱ्यावरचं तेज कमी झाल्यासारखं वाटतंय. पांडुरता आल्यासारखी. मी आधीच सांगितलंय पांडुरता आल्यासारखी. ते एवढं तर सोपं देणार नाही मी. पांडुरता आल्यासारखी वाटते. कमी बोलावंसं वाटते त्याला. सारखं झोपतोय तो सारखा. स्थैमित्य आहे. झोप सतत आहे आणि घसा म्हणजे सर्दीसारखं सतत वाटतंय. त्यामुळे तो ते अँटिबायोटिक घेतोय पण काय बरं होत नाही. तर घसा दुखतोय ते. असं आहे. बाहेर कोण नाही सर उदाहरण वाटतंय सर. उदाहरण कसं असतं? सर रसक्षय. रसे रक्षम शमः शुशुभ्लान शब्दसे. असं आपण लिहूया. मग ते पण डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये आपण लिहू. ते का नाही हे पण नको सांगायला पाहिजे. कॉपीच सरळ जर पुस्तक उघडत नाही तरी पण चालतंय आपल्याला काही नाही. पित्तक्षय. हे किती करत पित्तक्षयमध्ये आहे? काय मी तर बघत पण नाही. काय पित्तक्षयमध्ये कॅमेरा हा शीतम प्रधान. नाही आहे अग्नी चांगला आहे त्याचा. शीतप्रभा आणि आहे ना मग बरोबर त्यांनी आंबट खरट खातोय जास्त. ते माहिती असं कॅमेरे वगैरे चालू करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी. कॅमेरे कफवृद्धी कफवृद्धी रसवृद्धी काय होतंय? काय होतंय? आंबट आणि दिवसा कफवृद्धी आणि शैत्य सुखान होता. शैत्य श्वास अतिमित्रता. कास आहे अतिनिद्रता आहे काय? मग कफवृद्धी वातवृद्धी पित्तवृद्धी आजार आहेत का सांगा पहिला. असं काय नाही. तेज कमी झाले म्हणजे काय काळात झालाय असं नाही. पण यायला नव्हतं. ही लक्षणं जी आहेत ना वातवृद्धी ही लक्षण आहेत. वृद्धी सुकृती आणि काळजी नसणं कमी तो गंध वृत्तीच लक्षण आहे. ही दोष समोरच्या झालेली नाही.
असं बघूया तरी पण लोक सर मला रस विकृती आणि पांडू सारखं वाटतंय सर. विकृती नाही, क्षय वृद्धी प्रकोप. क्षय वृद्धी काय आहे रस आहे की नाही? वृद्धी तेच जे कफवृद्धीकरच तो खातोय ना, लाईक आंबट आहे, खारट आहे आणि दिवा स्वापण आहे. तिथून अन्न व स्रोतसाची पण दृष्टी आहे, परत मग त्याला प्रतिशयासारखे पण लक्षण आहेत. आपल्या व्याधीपर्यंत जायचंय, म्हणजे आपण सगळ्या व्याधीच्याच केसेस टाकतोय, म्हणजे त्या दृष्टीने विचाराने करा. म्हणजे कळालं काय? छान दोष संमोक्षणा झाली पाहिजे, छान त्यांनी लक्षणं दाखवली पाहिजे. सर काही करायची इच्छा नाहीये ना पेशंटला? आम्हाला कडे अजून तर काय खोकला येतं, कफ सारखं वाटतं. काय झालं? काहीच करायची इच्छा नाहीये असं म्हणत होता. काय म्हटलं? कोण कोण काय ठसका लागतो, कंटिन्युअस होत नाही, पण एकदा लागलं तर 2-3 मिनिटं कंटिन्युअस ठसका लागतो. पेशंटचे होते की सगळ्या केस एकत्र येतील. सर आंबट मध्ये स्पेसिफिक तो काय खातो? तर रसामधील मलरूपी कफ कसा विचार करू शकतो का? रस आणि कफ काय वेगळं आहे का? आहे नाही, म्हणजे ठीक आहे, रसवृद्धी झाली श्लेष्म होत. किती काळ वृद्धी राहील? 1 महिना, खूप दिवस असं आहे का नाही? व्याधी संप्राप्ती झाली. आपल्याला असू दे, शोधा तुम्ही. अशक्तपणा आहे, अशक्तपणा कफवृद्धीमध्ये आहे का तुमच्या? अशक्तपणा आहे ना, म्हणजे असू दे. नाही ना, जडत्व आहे त्याच्यात, अशक्तपणा आहे केसमध्ये. नाही आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सर पांडूची केस आहे. पांडूची आहे, बरोबर. असू दे, अजून होऊ दे. अजून कोण कोण काय काय सांगू? तुमचं पांडू आहे निदान. तुझं तर थेसिस आहे पांडू. हा काय काय पांडू तुझं? तू म्हटलास की आता काय आहे माझं पांडू? काय आहे पांडू मधलं भुनीमध्ये? म्हणजे पांडू वाचलायस तू खूप? नाही सर, पांडू नाही. म्हणजे पांडू नाहीये कन्फर्मेशन. तू पांडू मध्ये भुनीमध्ये चूर्ण आहे तुझा आहे ना, की पांडू अभ्यास चांगला आहे तुझा? ओके. चांगला नाही स्वस्तवाला गेलाच पळून तो तांबूलचो. वजन कमी झाले का सर पेशंट? अशक्तपणा आहेच ना,
त्याला. अजून काय वाढलेलं तर नाही. नासा खंडू आहे का त्याला? प्रतिशय म्हणजे कृमीसारखं वाटतंय जरा. नासा खंडू नाही. तसं कसं? काय माहितीये का, हे आजार जे म्हणजे ग्रंथात आपले वेगवेगळे आजार, रक्तपित्त आहे, पांडू आहे, कास आहे, ह्याव आहे, त्याव आहे, है ना, वेगवेगळी निदानं दिलेली आहेत. आणि मग हे एवढं काहीतरी निदान झालं आहे की नाही, की असा असा दोष प्रकोप होणार, बरोबर आहे. असा असा दोष वाढला की असा असा दुष्याबरोबर जाणार, असा असा दुष्याबरोबर गेला की अशी एक व्याधी होणार, बरोबर आहे ना. अशी एक व्याधी झाली, ती एक एंटिटी झाली, ती दोष समोरच्या बरोबर टिपिकली ते दोष तो दोष आहे की नाही, अशी टिपिकली एक व्याधी झाली की शरीर काही लक्षणं त्या व्याधी बरोबर दाखवायला लागतं. ती आपल्याला रूप, पूर्वरूप हे सगळं कळतं. म्हणजे ती दोष समोरच्या होताना किंवा झाल्यावर ती पहिला जे दाखवायला लागतं ती पूर्वरूप आहेत. की पूर्वरूपावर आपल्याला कळतं की अशी दोष समोरचना होती, बरोबर आहे. आधी हेतू झालं, पूर्वरूप झालं, मग रूपामुळे आणि व्यक्त होते आपल्याला काय झाली नेमकी दोष कुठे झाली. हे सगळे जे आहे त्यातून शास्त्रकार म्हणतात की तुम्ही एका हेतूंवरून पण व्याधी तुम्ही हे करू शकता. म्हणजे दोष समोरचना तुम्ही घालवू शकता, त्या पूर्वरूपावरून तुम्ही घालवू शकता, रूपांवरून पण जाऊ. हे सगळे तुमची दोष व्याधी जाणण्याचे उपाय आहेत. हे सगळे एकत्र पण आणि सेपरेटली पण. लक्षात, म्हणजे तुला काय नाही कळाली बाकीच्या हेतू कळतायत तुला, गुळ खातोय बाबा तो माणूस खूप, आहे की नाही, वॉट एव्हर, किंवा काही वॉट एव्हर टिपिकल विशेष हेतू काही घडताय तसे, आहे ना. तर तू ती संप्राप्ती कृमींची लावून कृमी चिकित्सा देऊ शकतो, पहिले कृमीची लक्षणं नसली तरी. कळतंय तुला? तरी संप्राप्ती तिथे जाणारी किंवा ती घडणारी आहे. प्रत्येक वेळी ते दिसलंच पाहिजे असं नाही. तुला वाहन प्रवास दिसतोय, लक्षात, गुदामध्ये मार लागलाय किंवा त्या पद्धतीचे अग्निमांद्य दिसतंय, तू अर्श संप्राप्ती लावून अर्शाची चिकित्सा करू शकतो. प्रत्येक वेळी तो अर्श असलाच पाहिजे असं काय हे नाहीये. म्हणजे मॅक्झिमम टाइम असला पाहिजेच तो, पण तो तिथं ते गुदामपूर दिसलाच पाहिजे, नाही दिसत तर प्रोक्टोस्कोपने घालून तो दिसलाच पाहिजे, नाहीतर मी अर्शाची असं काय नसतंय. लक्षात आलं ना. ह्या ज्या सगळ्या आहेत त्या तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये सिद्धांत सांगण्यासाठी तुम्हाला दिलेले स्टोर आहेत. आलं लक्षात. मी बहुदोष अवस्थामध्ये तूप नाही प्यायचं, कुठं मी मांडू सिद्धांत, मी कुष्ठामध्ये मांडेन. कुष्ठामध्ये त्याची चूक होण्याची शक्यता जास्त, मी तो कुष्ठामध्ये सांगेन. आगुंत दोष कुठे सांगायचं तर मी या अध्यायात आगुंत दोष सांगेन, है ना. हे तुम्हाला सिद्धांत सांगण्यासाठी वेगळ्या ह्या संप्राप्त्यांची हे केलेली आहे गाडी. फिवर नसतानाही तो ज्वर असू शकतो, बॉडीचं टेम्परेचर नसतानाही तो ज्वराची संप्राप्ती असू शकते. लक्षात आलं का? कळतंय ना तुला काय बोलतोय? इकडून तिकडून कुठूनही रक्त जात नसलं तरी पण रक्तपित्ताची संप्राप्ती असू शकते, दोष समोरच्या त्याची घडलेली असू शकते. कळतंय ना. हा असू शकते. मग त्याचे हेतू दिसले पाहिजेत रक्तपित्ताचे. लक्षात आलं? तिखट, आंबट, खारट, कोणतरी मांसाहार बिंसार खूप दूध खातोय, अति आंबोपान करतोय आणि त्याला काहीतरी रक्ताचे कुठले तरी दिसत आहेत आजार. रक्त भले ते येत नाहीये नाकातून किंवा ह्याच्यातून, संप्राप्ती रक्तपित्ताची घडते ना, तर हे जे हेतूपासूनचे सगळे जे आहेत ते व्याधी जाणण्याचे उपाय आहेत. त्या हेतूंवरून पण तू डायरेक्ट रक्तपित्ताची चिकित्सा करू शकतो. पण तुझ्या हेतूंचं जे हे आहे ना ते फिक्स झालेलं पाहिजे. कळतंय का? असं टिपिकली देणं येत आलं तर काय उत्तमच आहे. प्रत्येक वेळी येतील असं नाही, म्हणून हे पॉसिबिलिटीज आहेत ते सगळ्या सांगितले. जर मी तुम्हाला सांगत असू रक्तपित्त तर ही एवढी पॉसिबिलिटी असं होऊ शकते. आलं लक्षात? ते नाकातून ह्याच्यातून गुर्द अदग हे बाहेर करू शकतं, नाही असं झालं तर असं करायचं आहे ना. कळालं? लक्षात आलं? वाचताना तसंच वाचा ते असं. त्यामुळे अर्शांकुर असलाच की तो अर्श आहे असं काय हे नाही. लक्षात आलं काय? कारण मांसदृष्टीचे हेतू दिसत आहेत, रक्तदृष्टीचे हेतू दिसत आहेत, वाहन प्रवास नाही ह्याचं नाही सांगत आहे, वाहन प्रवास हेतू दिसत आहेत असं असेल अर्श, आणि मलबद्धता दिसेल, तो म्हणतो पोट साफ होत नाही, तो म्हणतो पिंडिकोदृष्ट नाही. अर्शांकुर नाही, तो अर्शच चाललेला आहे. लक्षात आलं काय? प्रत्येक वेळी गोष्ट ती दिसेलच आणि तसंच मग तुम्ही डायग्नोस कराल. मला अक्षयकोट शोध दिसलाच तरच मी त्याला कफाचे पांडू मानेन, नाही कारण सांगता येत ना अक्षयकोट शोध आहे, रूप आहे कफाचे पांडू, असं काय हे नाही.
आलं लक्षात? हं? असं. कळलं? पूर्ण संपूर्ण व्यक्त लक्षण असं असणंच आणि मगच तुम्ही ते कराल असं काही नाही. मग हेतूंनी, ह्याच्याने, त्याच्याने कुठल्याही मार्गाने तुम्ही ती व्याधी संप्राप्ती बंद करू शकताय. हं? आणि त्यामुळे काय बोलताय? कोणाला बोलायचं काय? आता काय डिस्क्लोज झालं ते. तर त्यामुळे एवढी संप्राप्ती घडणं, अशक्तपणा येणं, धातूंपर्यंत संप्राप्ती गेलेली आहे, है ना? बरोबर आहे की नाही? तो ऑलरेडी सांगितलं तो वर्णच पांडू झालाय, है ना? म्हणजे तेच हे केलेलं आहे. हं? आणि हे हेतू आहेत, आंबट, खारट, दिवा, स्वाप, बिवासाप हे. आता मुळात पांडू हा पित्ताचाच व्याधी आहे. ते पित्ताचे पांडू का निदान केलं असं जर त्यावेळी सांगतात ग्रंथकार, म्हणतात की ज्यावेळी दोषानुबंध नसेल ते तो पित्तचे पांडू असतो, आहे की नाही? तर दोषानुबंध असेल तर तो म्हणजे सपोज आता पांडू आहे, बरोबर ना? त्याला कफ चिकटला तर कफचे पांडू, वात चिकटला तर वातचे पांडू, आणि हे दोघं नसतील तर पित्ताचे पांडू. कारण व्याधीच मुळात पित्ताचा आहे, तो म्हणून ग्रहणी नंतर आलाय ना. ग्रहणी कोण पित्ताची चिकित्सा करणार, आणि म्हणून पित्ताची चिकित्सा करणार पित्ताच्या हेतूंमुळे तो व्याधी हा सांगायचा म्हणून आम्ही पांडू सांगितलं, असं त्यांनी सुरुवात सांगितली पांडूची. तर असो, तर हा काय दिवा, स्वाप आणि हे सगळं जे आंबट खाणं आहे ते कपज पांडूचे हेतू आहेत. बाकी सगळी लक्षणं आहेत कपज पांडूची. आलं लक्षात? की पांडुता येणं, अशक्तपणा येणं आणि ही जी सगळी लक्षणं आहेत ती. ओके. आणि पांडूमध्ये आता काय पांडू संप्राप्ती नाही सांगणार मी आता ही केस. पांडू म्हणजे काय? HB कमी झालेला नाही, हे लक्षात ठेवायचं. रक्तक्षय म्हणजे पांडू नाही, हे पण लक्षात ठेवायचं. रक्त आणि मेदचं तो कळलं? कारण रक्तक्षय हा रक्ताचा क्षय होतोय, लक्षात येतंय? टिपिकली रक्तधातूच निघतोय, ते या कुठल्याही मार्गाने निघतो, साक्षात रक्तधातू निघो नाहीतर रसापासून त्याचं अपदर्पण हो, काय पण संप्राप्ती अपदर्पणाची आहे. रक्तक्षय असेल, तुमचा HB लो असेल, HB लो नको घेऊया, पण रक्तक्षय असेल त्या अपदर्पणाची संप्राप्ती. पांडू हा संतर्पणजन्य व्याधीमध्ये येतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पांडूमध्ये जो आहे तो शिशिर द्वेष सांगितलाय, रक्तामध्ये शिशिर प्रीती सांगितलेली आहे. तर हे सगळं आहे. बाकी काही लक्षणं एक सेमच असतात, पेल कलर होणं किंवा त्वचा वृक्ष होणं, है ना? रक्त आम्ल शिशिर शैथिल वृक्षातच आहे, इकडे पण वृक्षात. आलं लक्षात? त्यामुळे लो HBचा पण ह्याच्याशी कंपॅरिझन करायचं नाही आणि ह्याच्याशी पण ह्याचं कंपॅरिझन करायचं नाही. आणि काय झालं? कपजा पांडू अजून घरात आहे होय काय? नाही, ते चांगलं नाही, ती बर्फी खराब आहे, म्हणजे हे नाही चांगलं तिचं. आलं लक्षात? तर पांडू हा नुसतं नाव दिले पांडू, म्हणजे नाव दिले पांडू म्हणजे काय? शरीराचा वर्ण असं झाला की पांडू आहे, एवढं नाही. ते शरीरात एवढी दोषदृश्य समोरच्या झाल्यावर तो वर्ण असा आला तर तो पांडू व्याधी, नाही का? लक्षात आलं की नाही? नाहीतर का असा काय पहिलं म्हणजे पांडू वर्ण काय कशात पण होतो, आहे की नाही? ती असे हेतू आणि असं सगळं जमलं पाहिजे ते, नाही का? आणि मग त्यासाठी त्याने लक्षण समुच्चय सगळा दिलेला आहे. पांडूची पूर्वरूप दिली आहे, आणि वाताची पांडूमध्ये काय होतं, कफाच्या पांडूमध्ये अक्षयकुट शोठ ते सगळं ते त्याला सांगितलेलं आहे. तसं जर टिपिकल दिसत तो पांडूच आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर मग काय करायचं? हे करायचं. आणि रसवृत्ती नाही ते झालं ना, ते आपण हे केलं. तरी वृद्धी हे सगळे संतर्पणाचे, पांडू पण संतर्पणजन्य आहे आणि हे जे आहेत ते असं आहे ना. इव्हन मृत्तिका भक्षण पण तुम्ही खाऊनच ते होतंय, म्हणजे न खाऊन नाही होतंय, माती खाऊनच होतंय काय जे व्हायचं. ठीक आहे. रसापासून रक्त निर्मितीचं जे तुला सांगितलं ना, त्यांना पण खूप वेळा सांगितले, त्यामुळे नको आता परत रिपिटेशन. चला पुढे जाऊया, दुसरी केस घेऊ. कळालं ना? काय अजून वाटतंय का डाऊट?
नाही ना? सर ट्रीटमेंट मध्ये मग सर आपण काय विचार केला सर? कफाच्या पांडूचे काय काय चिकित्सा आहे सांगा आता तुझं काय कशासाठी वापरतोय गुन्हेमध्ये? स्पेसिफिक काहीच नाही सर. हं? स्पेसिफिक काहीच नाही. काय बघ चरकामध्ये चिकित्सा ग्रहणी आम्लपित्त ऐका बघ. बघू नंतर. ते काहीतरी ठेवूया तुम्हाला. तर पांडूमध्ये रसदृष्टी आहे ती दूर करायला पाहिजे. हा रसाचा व्याधी आहे की नाही? मग रस कशाने खराब होतो? कशाने झाला खराब? तर दिवा स्वापने झाला. रस कशाने खराब झाला? आंबट खारट हे झाला. पांडू ही वृक्ष संप्राप्त आहेत लक्षात घ्या. कारण पांडूचं शेवट म्हणजे पांडूने काय काय होऊ शकतं असं करताना ते म्हणतात की खरत्व प्राप्त होतं धातून, वृक्षता प्राप्त होते, कोरडपणा पडतोय असं आहे. रक्तपित्त ही द्रवाची संप्राप्ती आहे ना? पांडू ही कशी संप्राप्ती आहे? वृक्षतेची. त्यामुळे मग तुमचं रसाचं पाचन बिचन झाल्यानंतर फिरुताचा प्रयोग करायचा आहे नंतर. म्हणजे आधी ते सगळं हे झाल्यानंतर आणि काय ट्रीटमेंट द्यायची ती तुम्ही हे करा. सर वृक्षत्व कसं काय वाटतं सर? म्हणजे संतप्रज्ञ व्याधी आहे, वृक्षत्व कसं काय वाटतं? वृक्षत्व वाढतं म्हणजे पित्त प्रधान दोष आहेत ना. तीक्ष्ण उष्णारी गुणांचा उत्कर्ष आहे या व्याधीमध्ये. लक्षात का? आणि म्हणून पटकन संप्राप्ती पुढे जाते याच्याकडे. ओके. पांडू आणि कुठल्या व्याधीचं ग्रंथकाराने सांगितलं की ह्याची ट्रीटमेंट तुम्ही ह्याला देऊ शकता, त्याची ट्रीटमेंट तुम्ही त्याला देऊ शकता. काय आंबल्याचं काय कुठल्या रे? बुद्धिमान वैद्य असं हे आहे ना. मुद्दाम सांगत आहे मला कळेल. पांडूला शोथाची चिकित्सा करावी, शोथाला पांडूची चिकित्सा करावी. मग कफची शोथाची काय चिकित्सा आहे? लिहि नुसतं तू सांग मला कफची शोथाची काय चिकित्सा आहे? करा सगळंच काय सांगा आणि काय तुम्ही काय सांगत नाही. बर तुम्ही कोणाचा लो एच बी असेल पांडू त्याला निदान करून काय उपयोग होत नाही. लो एच बी आहे, पांडुरता आहे आणि पांडूचं हृदयस्पंदन येते, अशक्तपणा, कोरडेपणा याची लक्षणं दिसत असतील तर मग करा कंप्लेंट काय करायचं लक्षात. चलो आगे. वाघभट तर वाचून 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 संपवा सारखं एवढंच पुस्तक आहे. 10 पान वाचायचे. 35 वर्षाचा मेल. कालावधी बिलावधी पण बघत जा. म्हणजे आता तर नव्हे सांगतोय त्या पेशंटचे कालावधी व्याधीचे. एखादा प्रकोप तुम्हाला खूप काळापासून दिसतोय दोष समोरच्या होणार नाही का? बरोबर आहे ना? होणार नसेल तर एवढे धातू बलवान आहेत का त्या रुग्णाचे? हे असे प्रश्न पडायला पाहिजेत रे तुम्हाला ज्यावेळी पेशंट येतो आहे की नाही. जे वृद्धिस्त पुरतोय आणि काष्ण लक्षण दिसतं तो तुम्हाला 6 महिन्यापासून लक्षण दिसतं. वात वाढून वाढून कुठे जात नाही का? नाही पाय दुखत नाही, पाय नाही दुखत, हे दुखत नाही, कुठं गेलेलं नाही. कालावधीचा पण विचार करत जावा आहे की नाही. एवढ्या काळ जर ती वृद्धी राहत असेल आहे की नाही, मध्ये ऋतू बदलतोय आहे ना, कुठे जाते ती दोष कुठले ते शोधून काढायला पाहिजे आहे की नाही. जास्त कालावधीचा आपण विचार त्याच्यात केला ना, कशात तरी केला कुठल्या तरी केसमध्ये. बरं असो. 35 वर्षाचा मेल आहे, आंबट स्निग्ध. काय एकदम चॅलेंजिंग केसेस संपलेत रे. बरं असो कुठून काढले जरा शोधावे लागणार आहेत मला. सिंपल केस काय असो तर काहीतरी शिकवू आपण त्याच्यात. तर आंबट स्निग्ध असं अतिसेवन आहे खाणं.
त्या पेशंटचं. अरे या केसमध्ये काय दमच नाही. बरं असू दे. गुळ अतिसेवन आहे खाणं, असं तरी काहीतरी सांगायला मिळेल मला. आणि त्याला काय दिसायला लागले, त्याचे केस गळायला लागले डोक्याचे खालीच ते जबरदस्त गळायला लागले हात तिथे. स्वेद प्राकृत आहे, क्षुधा प्राकृत आहे, मलमूत्र प्राकृत आहे. याच्यात काय रामच नाही केसमध्ये. हा म्हणजे असू दे सर. आता त्याच्यात तर स्पेशलायझेशन वा. कफचक्रमी एक जण म्हणते. मेत्रे सर जे आहेत ते, मेत्रे सर म्हणजे डॉक्टर मेत्रे ते. अजून तुम्हाला काय वाटतं? सोपी आहे केस काय. काय काय सेवनात आहे आम्ही स्नेग्धन गोळ. मग काय झालंच की कल्याणच. हा उज्ज्वला मॅडम सांगा, तुम्ही पटकन सांगा, काहींनी पटपट सांगितलं पाहिजे. सर मला एकदम प्राकृत आहे, मला मध्ये काहीच नाही प्राकृत म्हटलं की प्राकृत. प्राकृत म्हटलं ईशत प्राकृत विकृत नाही. पूर्णच प्राकृत. काय आता बऱ्यापैकी आपले केसेस झाले, तर नवीन कुठला तरी उपक्रम चालू करायला पाहिजे. प्रॅक्टिसच्या दृष्टीने महत्वाचं असं आहे. तर काय आता सगळ्यावर झालंय हे करून काय करायचं. का रे काय आम्लाचं सेवन. हं? आम्लाचं सेवन आम्ही केस करतात. आंबल्याच्या अतिसेवनाने केस गळत आहेत. बरं होऊ शकते की निदान होऊ शकते. आंबल्याच्या अतिसेवनाने केस गळत आहेत. लवणाच्या अतिसेवनाने गळायला पाहिजेत ना. का आंबल्याच्या? आंबल्यातून पित्त वाढणार, पित्त असं. पण पित्त तसं जायला काय तो काही चिडत नाही, रागावत नाही. म्हणजे रोमकुपांमध्ये जाण्यासाठी काही संप्राप्ती नाही त्याची. बोलू मोहसिन सर बोला, मीनाक्षी मॅडम बोला, उज्ज्वला मॅडम बोला, बोला बोला. राम सर बोला. राम सर पेशंट करतायत वाटतं. कपचकृमी हम्म सॉरी मांसल. सर दुसरे कुठले लक्षण नाही. जेवण नाही वाटत. काही नाही वाटत. दुसरं काहीच लक्षण नाही. खालीच घ्यायला लागले तेल घ्यायला. तर हेतू परत सांगा परत एकदा. तू काय लक्षण फक्त खाली केशपतन आहे ना. केशपतन. हा काय आंबट आंबट स्निग्ध स्निग्ध म्हणजे चीज बीज रे. आणि काय तर मला हे रक्तदुष्टी वाटतंय. सर रक्तचकृमी केस आहे सर, रक्तचकृमीची. मला पण रक्तदुष्टीच वाटते. त्याच्यातूनच विकास सर सांगितले रक्ताचे कृमी. अजून कोण काय सांगणार आहे? बोला बाकीचे पण चुकू दे काय. सर अवरोधात्मक संप्राप्ती.
आंबट आणि काय स्निग्ध नाही का? आणि गोड. गुळ काय काय करतो? गुळाचे गुणधर्म काय? मी तुम्हाला विचारले. तुम्ही आता सांगणार तुम्हाला विचारले. गुळ काय करतो? काय पण नाही तर काय आहे? कफ वाढवतो. कफ वाढवतो. अजून कृमी पण आहे. कृमी वाढवतो. अजून क्लेद पण वाढवतो सर. हा काय वाढवतो? क्लेद 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 वाढवला. हा अजून माणसावर त्वचेवर जाणार आहे. अजून काय वाढवतो? बल्ले पण आहे. बल्ले. गुड. पित्त पण वाढवेल सर, ते उष्ण पण आहे. गुळाचा श्लोक आहे की सूत्रस्थानात छान. गुळाचे दोन प्रकार आहेत गुळाचे. आहेत ना? मग टाकळी आणि कांडका. ते विकृती झाल्या. गुळ विकृती प्रकार रे. इंद्रलुप्त सर आता फायनली काय गुळाचे प्रकार काय? पुराण गुळ, नवगुळ, शुद्ध गुळ, अशुद्ध गुळ असे दोन प्रकार आहेत. आता आपल्याला शुद्धच मिळतो. पूर्वी अशुद्ध पण मिळायचा. अशुद्धने करून वेगळे वाढत आहे की नाही? पुराण कुठला? 1 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या आतला पुराण. त्याच्या आधीच असेल तर नवगुळ. नवगुळ अभिषंधी असतो. असो तर गुळाने आणि काय होतं? रक्तवृद्धी होते, मांसवृद्धी होते. हा तर काय ही केस कसली आहे म्हटली? आता ही कशाची नाही इंद्रलुप्त आणि कृमी. कुठे गेली केस? बर, तर केस कशाने गळतात ते बघूया ना आपण आधी. केस कशाने गळू शकतात? पित्ताचा उष्णगुण वाढला आणि तो वायूने त्याला त्या रोमकुपापर्यंत नेलं पित्ताला, तर केस गळतात. ही कॉमन संप्राप्ती जी अष्टावाक्पटात सांगितलेली. अजून एक आपण एक केस गळायची संप्राप्ती घेतलेली. एक केस तर ती स्वेदाची घेतली होती ना तुम्ही? घेतलेली. अतिव्यायामामुळे ती कशात केस गळतात? अतिव्यायामामुळे रोमपतन होतं त्या पेशंटला. ती केस घेतली होती. स्वेदक्षय आहे ना? स्वेदे रोमच्युती स्फुटनम त्वचा. बरोबर आहे ना? ती पण घेतली. ती झाली. अस्थिक्षयामुळे केस गळू शकतात. पुढे अस्थिक्षय झाला, पित्ताला वरून पित्ताचं रोमकुपामध्ये जाऊन झाला, स्वेदक्षय झाला. रसदृष्टी सर. रसदृष्टीमध्ये पण सर झडतात. कसं झडतात? डायरेक्ट प्रपोर्शनल पाहिजे. म्हणजे गाडी डायरेक्ट पाहिजे ना. काय मग विरुद्धांनाने पण सगळेच व्याधी होतात ना. असं नको आहे आपल्याला. स्पेसिफिक काय बरं? कृमींमुळे केस गळतात. अजून राहिलं बरं. घाम कशामुळे येतो? घाम स्वेद कशाचा मळ आहे? काय बोलत पित्त सर. मेद. सूत्रस्थानाचा अभ्यास करायचा. मेद. मेदामध्ये काय दृष्टी असेल आहे की नाही? काही द्रव्य आहेत मॉडर्नची, त्याचं गामित्व मेदाकडे आहे. लक्षात? मेदामध्ये तशी विकृती आली की स्वेदामध्ये पण ती विकृती येते आणि त्याने पण केस गळतात. अशी पण द्रव्य आहेत. असो तर त्याचं ते येऊ शकतं कारण. अजून कुठलं राहिलं बघा? अजून केस गळती कशात आहे? सर मज्जामध्ये पण होऊ शकतं जेव्हा स्ट्रेस खूप असतो ना. ओजक्षय ज्या पेशंट ग्रहणी अस्थि मज्जा दृष्टीने. ते झालं की अस्थि झाला विषय. अजून एक राहिला एखादा पॉइंट?
म्हणजे एवढे सगळे केस गळतीमध्ये विचार करायचे तुम्ही. तेल वापरत असाल किंवा घेत असाल किंवा स्वतः बनवत असाल त्यावेळी पेशंटला हे सगळं विचारून ते तेल पण द्यायचं, म्हणजे असं म्हणजे रिझल्ट तुमचे चांगले मिळतील. हा है ना. हा सर. केस हे कसे धरून ठेवले आहेत त्वचाने, है ना. धरून ठेवण्याची क्षमता कोणाची आहे? कफाचे, कफ आलिंगनी ना. तिथला स्थानिक जर कफ कमी झाला असेल, वृक्षता आली असेल, कफ कमी होईल. वातवृद्धीने पण एक प्रकरण आहे, कफक्षयने पण एक प्रकरण आहे. है ना. कधीच तेल नाही लावलं, है ना. तीन योग आहे ना त्वचेचा. तसं असेल तर पण आहे. अजून एक राहिला विषय, विषामुळे केस अति गरम गळतात. पाण्याने पण अंघोळ. आणि ते अतिगरम पाण्याने स्वेद वाढ हे होते, पित्त प्रकोप होतो म्हणून ते केस गळतायत, आहे की नाही. रोमकुपातला पित्ताचा प्रकोप होतो म्हणून केस गळतायत, है ना. आणि विषामुळे केस गळतात, बरोबर आहे. एवढ्या केस गळती ज्यावेळी तुमच्याकडे पेशंट येत असतील, रिझल्ट मिळत नसतील, त्यावेळी एवढे तरी केसाचे विचार करायचे. विषाचा विचार, कृमींचा विचार, पित्ताचा विचार. पित्ताचा विचार म्हणजे पित्ताचा असा पण विचार करायचा की ते रोमकुपामध्ये गेले, आणि पित्ताचा आणि स्वेदाचा आश्रय भाव असा पण विचार करायचा. नंतर अस्थिचा विचार करायचा, आहे ना. कृमींचा विचार करायचा, कफक्षयाचा विचार करायचा, आणि स्वेदाच्या विचारामध्ये मेदाचा विचार आला, आणि हे विचार आला, रक्ताचा विचार आला, बरोबर आहे की नाही. त्यामुळे रक्तदृष्टीमध्ये पण त्वचा विकारांमध्ये केस गळतात, है ना. हा, त्यामुळे हे सगळे विचार करायचे, आणि हे इझिली होतात. ते कसं खूप कठीण काम नसतं. ज्यावेळी पेशंट ते लगेच काही विषय सॉर्ट होतात, बरोबर आहे. आता हा जो पेशंट आहे ते लिटरली सरळ दिसतंय की हा कृमींचा विषय आहे ना, बरोबर आहे ना. गुड आहे, टिपिकली कृमी वाढवणार हे आहे. आंबट स्निग्ध हे टिपिकली कृमी वाढवणारे घटक आहेत. आता कृमींमध्ये पण केस गळणारे जे आहेत ते रक्तज कृमीमध्ये आहे. केस गळणं त्याच्यात टिपिकली नाव दिलेली आहेत त्या कृमींना, केशाद किंवा अशी नाव आहेत बघ. लोम विध्वंस नावातच आहे. काय करताय? लोम विध्वंस आहे ना, अशी नाव आहेत. अजून 2-3 आहेत नाही ना, लोम काहीतरी तसंच नाव आहे. ककेरुक मकेरुक ते इकडं गेले. लक्षात. तर हे रक्ताच्या कृमींमुळे केस गळतात, आणि अशी जर केस असेल तर तुम्हाला कृमींची चिकित्सा करावी लागते पोटातून, लक्षात. आणि मग काय ते तेल बिल काय देत असाल ते द्या. पण बघा, साधं गणित आहे. पित्त प्रकोपित खातबीत असेल पेशंट, लक्षात, तर त्याला त्याच्या सार्वधिक लक्षणामध्ये पण स्वेदाधिक्य, तृष्णाधिक्य, भूक जास्त असणं हे लक्षणं टिपिकली दिसतात. त्यावेळी काय तुम्हाला हाच विचार करायचा पित्ताचा. त्यावेळी पित्ता कमी करणारी औषध देणं हे महत्वाचं आहे. पेशंट दिवसा झोपतोय, पनीर सारखे पदार्थ खातोय, संतर्पणजन्य दिनचर्या आहे, अंगाला कुष्ठासारख्या संप्राप्ती दिसत आहेत, आणि केस जात आहेत, है ना. इथे मेदाचा विचार करायला पाहिजे. का तो प्रमेयाची संप्राप्ती पेशंट हे करतोय. तर मेद चांगलं करणं, मेद पाचन करणं, निंब वापरणं, खदीर बिदीर काय वापरणं, काय असेल ते व्यायाम करणं, ह्या संप्राप्ती आहेत तिथं. त्या पित्त प्रकोपामध्ये व्यायाम नाही करायचा आहे, इथं व्यायाम करायचा, बरोबर आहे ना. केसाला डाय लावणं, क्रीम लावणं, असे काही हेतू दिसत असतील, किंवा खाण्यापिण्यामध्ये तसे विषयुक्त काही हेतू दिसत असतील, विरुद्धांना विष निर्माण करणार आहे असं, तर इथं विषाचा पण विचार करायचा. म्हणजे त्याला लेप लावताना चंदन बिंदनाचे पोटात पण लेप तसे द्यायचे जे विषग्न आहेत, आहे की नाही, ते करायचं. आणि कसला विचार? अस्थिचा विचार, आहे की नाही. संधी शूल दिसतोय, संधी ध्वनी दिसते, अस्थिमध्ये काय हे दिसतंय, असं काय काय दिसतंय, जाणवतंय, आहे की नाही. आणि तिथं तो तसा विचार करायचा, बरं आहे ना. लाक्षादिचूर्ण, लाक्ष असणं, आभा असणं, हे सगळं पोटातून द्यायला पाहिजे तुम्ही. अस्थिमज्जा पाचक हे ते त्यावेळी तो विचार करायला पाहिजे. सर्वांग अभ्यंग करणं, बस्ती बिस्ती देणं हे सिव्हिअर केसेसमध्ये द्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर हे असे विचार सगळे करायचे. कशामध्ये? अस्थिमध्ये. सारता बघा सगळ्या धातूंची, म्हणजे तुम्हाला तो क्षय त्या पेशंट टिपिकली दिसेल आहे ना. अस्थिचं अस्थ धातू सारता काय आहे पेशंट, रस धातू, लक्षात. तर मग काय करायचंय आता?
कफज पुरुषजाचे कृमी असतील तर लगेच रिझल्ट मिळतो, पण प्रकृती समान आहे की नाही. शाखागत गेले किंवा जरा रिझल्टला वेळ लागतो, ट्रीटमेंट तीच द्यायची असते. आलं लक्षात. कडू औषध देणं, कृमिघ्न औषध देणं हीच ट्रीटमेंट असते. तर तो विचार महत्वाचा आहे की आपल्याला काय करायचं आहे, कृमींवर काम करायचं. व्यायाम केला चालतो का? चालतो. आलं लक्षात. हे डोक्यात फक्त तेवढा 19-20 फरक असतो ट्रीटमेंट मध्ये, पण तो फरक तुमची ट्रीटमेंट बदलवतो ना, आहे की नाही. असं तर असा विचार करून मग ती तेल बिलं द्यायची. मग कुठला आम्ल की द्या, तो मोठा विषय नाही. आलं लक्षात. आहे तो विषय, पण मोठा विषय नाही. आता ते कुकुटांड जर लावायचं असेल तर ते अस्तिक्षय असेल तर त्याला जास्त रिझल्ट मिळेल, कृमीचे असेल तर रिझल्ट तेवढा मिळणार नाही, आहे ना. तिथं कडनिंबाने धुतलं तर रिझल्ट मिळेल त्यातल्या त्यात, आहे ना. पित्ताने जर तिकडे वाताने जर त्याला हे घालवलं असेल पित्ताला वर, तर वातान म्हणून पोटातून दिलं गेलं पाहिजे आणि मग इथं काहीतरी एसटी बिष्टी लावायला दिली पाहिजे. असं चिकित्सेमध्ये फरक करावा लागणार आहे तुम्हाला, आहे की नाही. असं तर मग तुमचे रिझल्ट मिळणार. असं बरोबर आहे काय? सर एवढे विचार जरी केले की आणि लगेच होते काय, असं अरे बापरे एवढे विचार एका वेळी कसं, असं काही नसतं, आहे की नाही. अजीर्णाशन, आहे की नाही. अति आंबोपान किंवा हे गोड पदार्थ जास्त खाणं, संतर्पणजन्य, ह्याच्यामध्ये कृमींचा मेदाचा विचार येतोच रे, आहे की नाही. दिवास्वाप व्यवसाय हे मेद तुष्टीकर येतोय, अव्यायाम हा मेद तुष्टीकरच येतोय, आहे की नाही. त्यामुळे तसं असेल तर सरळ कृमींचा विचार, मेदाचा विचार करायचा. त्याला काही वेगवेगळे कल्प द्यावे लागत नाही. निंब दिलं ते कृमिघ्न पण आहे, मेदावर पण जाते. याचं काही हे नाही. ट्रीटमेंट फार पार्ट मोठा नाही, पण तुमची जरा चिकित्सक हे बदलवतं रे. असं आता अस्तिक्षय किंवा असं आहे खूप तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, त्याचा उपयोग नाही. अभ्यंग ट्रीटमेंट गरजेचं आहे, बस्ती गरजेची आहे, की नाही. पोटातून त्या पद्धतीच्या गोष्टी गरजेच्या आहेत. अस्तिक्षय झाला कसा, इकडून झाला का तिकडून झाला, म्हणजे तरुण वयात झाला असेल तर कुठून झाला, आहे ना. रसनिमित्त जे आहे इकडून गेला, शुक्र कमी जाऊन गेला, असं अस्तिक्षय काय झाला ते सगळं विचार, हे सगळं गरजेचं आहे. असं सगळं गरजेचं आहे. अजून काय? आवाज जातोय ना, मी हळू बोलतोय तर. ऑनलाईनला Yes, sir. आवाज जातो. अशा पद्धतीने आपल्या 35 केस संपलेले आहेत आणि आता जरा केसेस शोधून मला टिपिकली केसेस पाहिजे, त्याच्यात काहीतरी ट्विस्ट पाहिजे, आहे की नाही. आणि मग तसं शोधून ते सिद्धांत असला पाहिजे, असं ते शोधून मला ते काढेन मी. फाईल बघावी लागेल. अजून काय म्हणताय? सर किलॉइडचा कसा विचार करायचा? कशाचा? किलॉइड ते चेस्टवर वगैरे कोणाच्या हातावर चेस्टवर येतात. किलॉइडचा त्याचं शमन औषधीने ना त्या किलॉइडचं ते त्याचं काम म्हणजे त्याची इन्व्हॉल्वमेंट मांसापर्यंत आहे त्या व्रणाची, लक्षात. आणि त्यामुळे त्याला कष्टसाध्यत्व येतंय, लक्षात. बरं त्या किलॉइड मधलं कंडू असेल 10 असेल तर ते चिकित्सेने शमनाने जातं, पण पूर्ण किलॉइड शमनाने मी तर काही घाललेलं नाही, म्हणजे पूर्ण असा आहे तो पूर्ण क्लिअर आहे, लक्षात. रक्तादी पित्तादी लक्षणं जर जास्त असतील तर तुम्ही रक्तमोक्षण वीक्षण करा, आणि कंडवादी लक्षणं जास्त असतील म्हणजे घट्ट आहे, स्थिर आहे, नाही कंडू आहे, स्थिर आहे, अशी लक्षणं जास्त असतील तर तुम्ही लेपाचे विचार करू शकता. हे 2 तर विचार करू शकता. पण त्या चोकलं घालवलेलं मी काय केलं कठीण वाटते मला. कोणाला तसं घालवलं जाईल तर पण बघायला पाहिजे, सर्जिकलच बघावं लागतं. मांस पाक असं विचार करायचा की काय करायचं? विकृत मांसाचा अग्नी इथला त्या स्थानिक तो कशाने झाला ते शोधून काढणं गरजेचं आहे की नाही. पण तसा अग्नी आणि त्यामुळे मांसाचं झालेलं चुकीची वृद्धी आहे की नाही, अपाचित वृद्धी, असं. त्याच्यात जर पित्तदोष असेल तर 10 लक्षण रक्तवर्णच असते, त्या किलॉइडला 10 लक्षणं असतात, काही किलॉइडला खाज असते, असं पण आहे.
हम्म. सर पुढे काही टॉपिक घ्यायचा असेल तर मेह घ्या, मधुमेह, हम्म. प्रमेह. चालेल, बघूया काहीतरी आता सुचू दे उत्स्फूर्त पण काहीतरी विषय सुचला की मग सांगण्याला मजा येते ती काहीतरी. सर आज जी तुम्ही केस टाकली होती ना, हम्म. आज केस टाकली होती, मी विचारलं होतं वचा का टाकलं त्या केसमध्ये वचा. हम्म. तर म्हणजे तुम्ही विडंग पण कृमिघ्न आहे ना, आहे तुलसी ना, पण कृमिघ्न, मग परत वचा का स्पेसिफिक अजून ऍड सांगतो की केलं सांगतो की का? ते प्रमाथी म्हणून असं एक ते सांगतो ना. दोषांना बाहेर काढायसाठी केलं का? हम्म. काही द्रव्ये जी आहेत त्या द्रव्यांची कामं ही आपली जी बेसिक तुमची जी स्ट्रक्चर्स आहेत दोषदुष्य समोरचनेची, ती सोडून पण काही द्रव्यांची कामं आहेत आणि तशी कामं ही वचाची तुळशीची अशी आहेत. आलं लक्षात की त्यांचं धारण केल्याने तुम्हाला ग्रहबाधा होणार नाही, त्यांचं धारण केल्याने तुम्हाला ज्वर येणार नाही, असं असे आहेत. पाले सततम वचा. प्रभावाने. आलं लक्षात. आणि त्यामुळे लहान मुलांच्या केसेसमध्ये आलं लक्षात की ज्यांना ही शक्यता जास्त असते, कृमी तर आहेच पण ह्या शक्यता जास्त असतात, हे की नाही. तर व्याधी दोष समोरच्यानंतर होतो, पण बाकीचे पण खूप काही असे फॅक्टर आहेत की जे आपल्याला कळत नाही आपल्या बुद्धीच्या परी. मग असं द्रव्य कुठलं तरी टाकावं की ते काम ते करेल, हे की नाही. आणि त्यामुळे तुळस, वचा ही जी द्रव्य आहेत ती आपण कुष्ठाच्या पेशंटला की ज्यांना बाकीचे अँगल्स आहेत चिकित्सेचे त्यात टाकायचे, लक्षात. आणि बाकी त्यांची काय कृमिघ्न ही ऍक्शन आहेच, दोषिक इन्व्हॉल्वमेंट त्यांची जी काय ती आहेच की, त्याचा काही वाद नाही. पण ह्या गोष्टी ते हे करतात, त्यामुळे लहान मुलांमध्ये कारण कर्मचे रोल पण असतो, सगळ्याच गोड खाणाऱ्या मुलांमध्ये होत नाही असं पण आहे ना. आदिदैविक. आधी काय आदिदैविक. दैविक विचार. आदिदैविक. सर ती संज्ञा सापण पण आहे ना, त्याचे रोल खूप आहेत, संज्ञा त्याचे सापण. रोल खूप आहेत, पण आपल्या कुष्ठामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याचा वापर अशा पद्धतीने करायचा, लक्षात. बालकांना वचा हे रसायन आहे बालकांचं, लक्षात. म्हणजे बाळांना सगळ्यात चांगलं वचा आहे की नाही. मग त्याचं चूर्ण कपड्यांवर टाका म्हटले, ते लावा म्हटले, आहे की नाही, सगळीकडे, आहे की नाही. असं उन्माद अपस्मारामध्ये आलेलं द्रव्य आहे असं. वचाचा व्हिडिओ आहे वाटतं केलेला आहे ना. जर कोणतरी अशा ठिकाणाहून जाऊन आले तिथं जायला नाही पाहिजे, आहे की नाही. म्हणजे जिथं असे काही गोष्टी आहेत की तिथं नाही जायला पाहिजे, तिथून नंतर जाऊन आल्यापासून तो तोत्रा बोलायला लागला, तिथं वचा पाहिजे, आहे की नाही. अक्कल करा करणार काय, आहे नाही. ते कपवृत्तीने थोडी झालेली गोष्ट आहे. म्हणजे असे विचार ते करायचे. आपल्याला जरी दैवापाशी चिकित्सा येत नसली तरी तिथपर्यंत जाण्याचं ते हे तर माहिती आहे ना द्रव्य, आहे की नाही. तुळस ही घालायला सांगितलेली असते, तुळस या पूजांमध्ये असते, आहे की नाही. वेखंडाचा तुकडा असतो, तीळ असतात, आहे की नाही. त्या द्रव्याला रसगुण पंचधर्म सोडून पण काहीतरी अँगल्स आहेत, आलं लक्षात. त्या अँगलचा विचार करायचा. चलो 8 वाजले, थांबूया.